नमस्कार, मी अमरीन खान, औरंगाबाद UCN TV नेटवर्कमध्ये आपले स्वागत। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवरती। भाजपा सरकारने ऐतिहासिक वारशावर घाला घातल्याने मणिकर्णिका घाट प्रकरणी महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले मूक धरणे आंदोलन। शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय धाराशिव येथे 77वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा। जिल्हा परिषद निवडणूक ठाकरे गटाच्या उमेदवार ललिता सोनवणेच्या बजाज नगरातील पक्ष कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना नेते अंबादास दानवेंच्या हस्ते थाटात संपन्न। मनपा निवडणूक मतमोजणी दिनी सरकारी कामात अडथळा निर्माण करणारे विकास जैन पोलीस आयुक्तालयातील कार्यक्रमात पहिल्याच रांगेत। पोलिसांनी सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करणाऱ्यांबाबत योग्य कारवाईच्या दिशेने पावले उचलावी, अंबादास दानवेंचा सल्ला। कन्नडमधील चापानर ते शिवना टाकळी रस्त्याची अवस्था जैसे थे स्थितीत कायम, नागरिकांनी माध्यमांद्वारे व्यक्त केली नाराजी। नाशिकमधील भगिनीने पालकमंत्र्यांच्या भाषणासंदर्भात उठवलेल्या आवाजाची मी दाद देतो व त्या भगिनीच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे अंबादास दानवेंनी सांगितले ठामपणे। देवगाव रंगारी जिल्हा परिषद गटात चुरशीची लढत, उमेदवारांनी प्रचारार्थ पिंजूर काढला देवगाव गट। धर्मवीर आनंद दिघे युवा फाउंडेशनच्या वतीने धर्मवीर आनंद दिघे जयंती विविध सामाजिक उपक्रमांद्वारे करण्यात आली साजरी। प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री बाबा रामदेवजी भक्त संगम कार्यक्रम विविध धार्मिक कार्यक्रमाने करण्यात आला साजरा। वाळूज परिसरातील सराफा व्यापाऱ्यात पिस्तुलाने वार करीत 4.5 ते 5 लाखाचे सोने चोरट्यांनी केले लंपास।